लग्नाची फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती. कुठे सेलिब्रेट करायचा? तर मग विचार केला की कॅम्पेनला जाऊयात, लोकलचा प्रवास करून. मग काय, निघालो. बेकडेवाडीवरून लोकल पकडली, थेट कामशेतला. कामशेतचा व्ह्यू मार्चमध्ये पण खूप सुंदर होता, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर कामशेतला उतरलात की तुम्हाला तिकडे टमटम मिळतातच. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि त्यानंतर तुम्हाला टमटमने पवना डॅमला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला टेंट मिळतील. कॅम्पला आम्ही आलो आहे टेंट आणि घेतला हा होता. पोरगा खूप दरवाजा सुंदर लावतो. टेंट होता तो आणि तिकडचा व्ह्यू पण खूप छान होता. मग आम्ही बाजूला बघितला तर इथे लेक होता, पवना लेक. विचार केला की जाऊयात आता थोडी बोटिंग करूयात. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वातावरण होतं तिकडं, निसर्गरम्य, खूप छान. आणि आम्ही शनिवारचं गेलो होतो. शनिवार रविवार असा कॅम्पेन असतं ते, तर आम्हाला शनिवारी जमलं नाही, रविवारी गेलो होतो आम्ही. आणि सगळा क्राऊड हा शनिवारी ऑलमोस्ट जाऊन आला होता. त्यानंतर आम्ही बोटिंग केली. बोटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सेफ्टी गार्ड देत होते, पण माझे मिस्टर म्हणाले, नाही मला येते बोटिंग, तर आपण करूयात, मला काही गरज नाही आहे सेफ्टी गार्डची. पण ज्यावेळेस आम्ही डॅममध्ये उतरलो, बोटिंगमध्ये अर्ध्यावर पोचल्यावर माझे मिस्टर सांगत आहेत की अरे हे माझं बोटिंग फर्स्ट टाईम आहे आणि याआधी मी कधी बोटिंग केली नाही आहे. अँड आय वॉज ओ माय गॉड. पण तरी बोललं ठीक आहे, इट्स ओके, आहे तर सोबतच, काही होणार नाही ह्याची गॅरंटी होती. मग जो काही आजूबाजूचा नजारा होता तो एन्जॉय केला. निसर्गरम्य वातावरण होतं, सध्याचा जो मुमेंट होता तो एन्जॉय केला भरपूर सारा. त्यानंतर पाणी खूप गार होतं, छान होतं. सेल्फीज काढले, व्हिडिओज काढले. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वाटत होतं तिकडे. आणि वातावरण पण खूप छान होतं, इव्हनिंग होती त्यामुळे खूप अतिशय सुंदर वाटत होतं सगळं काही. आणि मनेशने फर्स्ट टाईमच केली होती बोटिंग, पण खूप छान केली होती. मला असं वाटलंच नाही की त्याचं फर्स्ट टाईम होतं. तसा रिस्पॉन्सिबल आहे पर्सन त्याच्यामुळे. त्यानंतर बोटिंग झाली. मग आम्ही आलो. थोडा वेळ इकडे तिकडे टाईमपास केला, व्ह्यूज पाहिला, एन्जॉय केला. मग नंतर चेंज वगैरे केलं. आता सोबत आम्ही दोघेच असल्यामुळे बाकीचे कपल्स होते, पण एवढे काय आम्ही ओळखत नव्हतो त्यांना, तर आम्ही दोघांनी सेल्फीने फोटोशूट करायचा विचार केला. आलोच आहे तर फोटोशूटही करून घेऊयात. मग फोटोशूट्स वगैरे केले. तिकडे तुम्ही बघू शकता असे वेडेवाकडे असे दिल्स वगैरे होते, त्याचेही फोटो काढले आम्ही आठवणींसाठी. आणि मग एकमेकांचे असे फोटोज वगैरे क्लिक केले. मग त्यानंतर लागला होता डी जे लागला होता, तर आम्ही दोघांनी फुल ऑन डान्स केला. खूप एन्जॉय, मस्ती, खूप खूप मजा केली. खूप छान ॲनिव्हर्सरी झाली माझी. थोडीफार मॉडलिंग केली, तिकडे लायटिंग वगैरे होतं, एकमेकांचा शूट वगैरे केला. खूप खूप सुंदर वाटलं. मग नंतर रात्रीचं डिनर केलं, मॉर्निंग झाली, फ्रेश झालो, ब्रेकफास्ट केला आणि परत आम्ही निघालो आमच्या वाटेला. थँक्यू फॉर वॉचिंग.